हॅलो. ओके, येस. ओळख करून देतो. मी अनिकेत, हे पूनम. हॅलो. हे आमचं फर्स्ट हाऊस. काम पाहून तर एकदम खतम. जेवढं बजेट लागलं ते म्हणजे वर्थ वाटतंय रियालिटीमध्ये. का असं नाही वाटत का पैसे कुठेही वाया गेले. कुठल्याच पॉईंटला असं वाटलेलं नाही आत्ता. कारण आम्ही मोठ्या यांचे कामं बघत बघत आलो होतो का कोणाचं चांगलं आहे. पण जेव्हा त्यांच्या रिॲलिटीमध्ये आम्हाला आले डिझाईन्स आणि कोटेशन, दोघं आम्हाला वर्थ वाटले नाही. ते हाय होते, पण मग फ्रस्ट्रेट होऊन आम्ही चेक केलं का कोण करू शकतं. आणि आम्हाला फक्त मित्राने नाव सांगितलं, त्याने पण काम केलेलं नव्हतं. पण तो जस्ट म्हणे का यांच्या डिझाईन्स खूप सुंदर असतात, चेक करा. रात्री 11:30ला इंस्टाग्रामवरती कामं बघितले आणि मेसेज केला. जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट केला, दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी भाऊ आले आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स पण सांगितला. आणि त्यांचे कामं बघून तर मग त्यांना आमची आयडिया त्यांनी ऐकून घेतलं, काय पाहिजे काय नाही परफेक्टली. आणि जेव्हा त्यांनी मला पहिल्या 2 डिझाईन्स पाठवल्या, तर एक म्हणजे बाहेरची शुरॅग आणि एक कबर्डची डिझाईन, त्याच्यावरती मला पूर्ण कॉन्फिडन्स आला का आपल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत करेक्टली पोहोचल्या आहे. आणि दे हॅव सम क्रिएटिव्हिटी. आय थिंक 7 मार्च का 8 मार्चच्या अराउंड आमचा फर्स्ट डिस्कशन राऊंड झाला. आणि त्याच्यानंतर 11 एप्रिलला काम पण चालू झालं. एक गोष्ट सगळ्यात भारी झाली म्हणजे क्वालिटीमध्ये ओंकार जेव्हा पण आला त्याने कॉम्प्रोमाइज कुठंच केलं नाही. म्हणजे इवन छोटे छोटे चेंजेस त्याने आधी कलर सिलेक्शन केलेले, किंवा असं नाही का एकदा डिझाईन दिली त्याचं काम झालं. आणि इवन त्याच्यासोबत नंतर जेव्हा आम्हाला स्वराजची ओळख झाली, सोमेलची झाली, एकेकांची ओळख, एंटायर टीम. म्हणजे आम्ही पहिले फक्त हर्षल आणि ओंकार दोघांनाच ओळखत होतो, नंतर त्यांची टीम पण भरपूर मोठी झाली. आणि म्हणजे काम पाहिजे तसं स्वतः तो कॉम्प्रोमाइज करत नाही कुठल्या गोष्टीवरती, ना क्वालिटी ना कशावर करत नाही आणि करू देतही नाही. अगदी आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं असं वाटलं तरी तो नाही, कारण काम हे लॉंग टर्म आहे आणि त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही असं त्यांचं अगदी ठाम मत आहे. ओंकारचा पहिल्यापासून काम पे नाम होना चाहिए. एक्झॅक्टली. तो पैशाचा पण असं नाही का पैसा द्या असं काही मागं नाही. काम झालंय आपण स्वतःहूनच इन्व्हेस्ट करतो. आता आमचं ऑलरेडी बजेट जे होतं आमच्या मनात त्याच्यापेक्षा जास्त बजेट झालं होतं, पण तरी आम्ही अप्रूव्ह दिला, कारण आम्हाला माहिती आहे का काहीतरी छान बनणार. फायनल वर्क जे झालंय ते एकदम म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आहे. का जास्त गजगज नाही, काही नाही काही नाही. जे दाखवलं 3Dच्या माझ्या डिझाईनच्या 98% पर्यंत मॅच आहे आत्ता, असं कुठंच नाही. आणि मेन म्हणजे सिलेक्शनला मी तर सांगतो त्यालाच द्यावं सगळं, आपण मध्ये करू नये. कारण आम्हाला स्वतःला रिग्रेट झालं असतं आम्ही फोर्सफुली त्याला काही करायला सांगितलं असतं. म्हणजे पडद्यांच्या सिलेक्शनपासून तर सोफ्याच्या सिलेक्शनपर्यंत. जेव्हा पडदे आले फायनली, कारण मला पहिले डाऊट होता का पडदे कसे दिसतील. आम्ही पण बघून आलो होतो लोकल याच्यावरती, थोडा प्राईसचा डिफरन्स होता, पण त्याचं एकच होतं का क्वालिटी 100% चांगली भेटणार. आणि जेव्हा पडदे लागले त्याच्यानंतर मी किती वेळ ठरवून गेलो ओंकारशी बोलताना का हा काही म्हटलं आपण त्याला नाहीच म्हणायचं. मी निश्चय करून गेलो होतो, लाईटिंग सिलेक्शनला सुद्धा निश्चय करून गेलो होतो का आपण हा म्हटला हे घ्यायचं का, आपण त्याला हिला पण सांगितलं नाहीच म्हणायचं. पण त्याच्या प्रभावाखाली त्याच्या बोलण्याच्या स्किल्स आणि त्याची क्वालिटी चेक, त्याच्यामुळे मग शेवटी नंतर मी ठरवलं का आपण काहीच बोलायचं नाही. मग सोफ्यापासून तर बेडरूमच्या फ्रेमपर्यंत, इवन रग, तो म्हणतोय ठीक आहे छान आहे करून टाक. कारण कॉन्फिडन्स आला होता का यू विल नॉट सजेस्ट एनी बॅड, आणि तो होऊ पण देणार नाही. आणि काय म्हटलं ना, तुम्हाला कसं वाटलं, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? थोडंफार इरिटेशन झालं असेल तुम्हाला. इरिटेशन ॲज नाही, पण एंडला थोडंसं ऑफकोर्स डिले होतं, बट इट्स ओके. कधी कधी तो डिले सुद्धा किंवा तो वेट सुद्धा वर्थ व्हायला असतो. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप छान आहे. घर खूप छान झालं आहे. आमचं फर्स्ट हाऊस आहे, लाईक ड्रीम हाऊस आहे. सो जेव्हा ते ड्रीम्स फुलफिल होतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि त्यात जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करून किंवा पैसे देऊन सुद्धा जर ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं तर इट्स ऑफ नो यूज. पण आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन खरंच रेखा इंटिरियर सोबत मिळालं आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. टीमचा एक कॉन्फिडन्स पॉईंट आहे की का त्यांना आपण म्हटलं ना ही साईट खूप छान झाली आहे, तर त्यांच्या टीममधला प्रतिम होतो. आमची ही प्रत्येक साईट अशीच होते का कस्टमर सॅटिस्फाय झालाच पाहिजे. हे स्वराजचं वाक्य मला खूप आवडलं, तो नेहमी सांगतो सर ही साईटने तुम्ही कुठली साईट जाऊन बघा. आणि त्याच्यासाठी मी 2 साईट पण पाहून आलो त्यांच्यासोबत जाऊन, आणि दॅट रिअली वर्क. म्हणजे छोटं काम असो किंवा मोठं असो ते मनापासून होतं आणि होतच राहणार. जेव्हा सगळ्यात पहिले हर्षल ओंकार आले आणि जेव्हा कोटेशन आलं त्याच्यात आम्ही काही न करता आम्ही काही ॲडिशनल पॉईंट सांगितले, आणि हर्षल आणि ओंकारने ते राईट डाऊन करून सांगितलं का इट्स ओके आम्ही हे करू त्याच्यासोबत. आणि त्याच्यातले सगळेच पॉईंट्स डिलिव्हर केले त्यांनी. म्हणजे असं नाही का जे कोटेशनमध्ये नव्हते त्याच्यामध्ये ॲडिशनल आम्ही काही पॉईंट्स टाकले ते काय हे पण आम्हाला पाहिजे.
आणि ही ॲग्रीड अँड ही डिलिव्हर्ड. दॅट्स द मेन पॉईंट. का असं नाही का त्याच्यासाठी वेगळं काय अडून बसलं. तर जेव्हा घर झालं तेव्हा ते पहिले टेन्शनमध्ये होते काही इट्स हाय अमाऊंट युअर हो, इन्व्हेस्टिंग, हो. स्मॉल अमाऊंट नाही आहे. तुम्हाला कसं वाटतंय घर एकदम सुंदर केलंय. तुमच्या मनाप्रमाणे हो, झालंय? मनाप्रमाणे. मनापेक्षा अजून चांगलं झालं. कुठंच असं काही राहिलं नाही असं.